इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ विक्रमनगर इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेला महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेला मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येताच 30 लाख नोकऱ्या दिल्या जातील, दारिद्र्य रेषेखालील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील या अभिवचनांसह काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल माहिती दिली। सर्वच समाज घटकांना फसवणाऱ्या भाजप सरकारला संपवण्यासाठी शाहू महाराजांना आणि इंडिया आघाडीला साथ द्या असं आवाहन खेरा यांनी केलं। पिछले 10 साल में उनके साथ लगातार धोखा हुआ है। किसानों को एमएसपी का कानून बनाकर उनके साथ न्याय किया जाएगा, ये राहुल गांधी का आपको गारंटी। दलितों के साथ, आदिवासियों के साथ, महिलाओं के साथ, नौजवानों के साथ जो धोखा हुआ है, उस धोखे को अगर खत्म करना है तो इंडिया गठबंधन को जिताना है। छत्रपति शाहू जी महाराज के हाथ मजबूत करने हैं। माजी नगरसेवक राजू लाटकर यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका करत स्वच्छ चारित्र्याचे शाहू छत्रपती यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। माता भगिनीनो, सोनं कसं तोळा आहे? सोनं कसं तोळा आहे? 72,000 रुपये सोनं तोळा आहे। काँग्रेसच्या काळात 26,000 रुपये तोळा होता। 10 वर्षात 72,000 रुपये तोळा झालं। कसे करणार माझी गरीब माय माऊली? मुला मुलींची लग्न, मुलगीचं लग्न करायचं, मणी मंगळसूत्र तर घालावं लागतं का नाही? अरे मोदी साहेब, याची चर्चा करा। माझ्या गरिबीचं पोट काय जळतंय, कशी महागाई वाढल्या। अरे फक्त रामाचं नाव घ्यायचं आणि कारभार सगळा रावणाचा करायचा, हे यांचा कारभार आहे। यो हाणून पाडायसाठी अशी स्वच्छ माणसं, दैवत माणसं जोपर्यंत लोकसभेत जाणार नाही, तुम्हाला आम्हाला गरीबाला वाली कोण राहणार नाही, नंतर कोण आपल्याला विचारणार नाही। यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे आपणच वारसदार असल्याचं सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं। यावेळी अमर समर्थ, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, अनिल घाटगे, विजय देवणे, कादर मलबारी, भारती पोवार, RK पोवार यांनी आपल्या भाषणांमधून भाजपवर जोरदार टीका केली। या सभेला माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, सुलोचना नाईकवडे, शोभा कवाळे, चंदा बेलेकर, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड दिलीप पोवार, राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, बबन कवाडे, दत्ताजी देसाई, गणी आजरेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।